नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी फर्स्ट इयर M54 मराठी 221 साहित्य विचार या विषयाची होम असाइनमेंट अभ्यासणार आहोत। द्वितीय सत्राची असाइनमेंट आहे ही। बघा, असाइनमेंट लिहित असताना प्रथम पेजवर तुम्हाला विद्यापीठाचे नाव, त्या ठिकाणी जे वर्ष असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे। अध्ययनार्थीचे नाव म्हणजे तुमचे स्वतःचे नाव, त्यानंतर विषय कोणता आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे। आपण लिहिलेला आहे मराठी 221 साहित्य विचार। आणि असाइनमेंट प्रथम सत्राची आहे का द्वितीय सत्राची आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे। तुमचा कायम नोंदणी क्रमांक काय आहे तो लिहायचा आहे। अभ्यास केंद्राचे नाव आणि पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे। आणि तुम्ही गृहपाठ पूर्ण केल्याचा दिनांक तुम्हाला प्रथम पेजवर ह्या लिहायचा आहे। होम असाइनमेंट लिहित असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे स्वतंत्र पानावर लिहायचं आहे। होम असाइनमेंट मध्ये एकूण 4 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क आहे। अशा प्रकारे प्रत्येक विषयाची 20 मार्कांची होम असाइनमेंट असते। पहिला प्रश्न, उपयोजित समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करून समीक्षेचे वर्गीकरण थोडक्यात सांगा। उत्तर, विशिष्ट वाङ्मयीन मूल्ये व विशिष्ट जीवन मूल्ये यांच्या कळत नकळत स्वीकारलेल्या चौकटीतून साहित्य कृतीची तर्कसंगतपणे केलेली आकलने किंवा मूल्यमापन हा उपयोजित समीक्षेचा मुख्य प्रकार आहे। लेखक त्याची साहित्य कृती आणि वाचक या 3 घटकांचा स्थळ, काल, परिस्थितीचा जो अवकाश बेहून असते त्यातील वाङ्मयीन व्यक्तिमत्व, वर्गीय जाणीवा यांची नोंद घेतली जाते। आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। साहित्य कृतीचा विचार, बाह्य तांत्रिक रचना, आशयाचा सामाजिक, नैतिक, तोलनिक व मूल्यमापनात्मक विवेकाचे दर्शन, सांस्कृतिक ध्येय, उद्दिष्टे यांचा संदर्भ येतो। तसेच आस्वादक, वाचक व त्याचा आस्वाद प्रत्यय यांच्या पकडीतून बाहेर पडून समग्र बाबत व त्याचा भावनिक, बौद्धिक प्रक्रियांनी व्यक्त होणारा वाचन प्रत्यय याकडे उपयोजित समीक्षा अधिक कल देते। त्यामुळे वाङ्मयीन सांस्कृतिक परंपरा व परिस्थिती या संबंधीचे समीक्षीय भान या उपयोजित समीक्षेतून दिसून येते। उपयोजित समीक्षेमध्ये संशोधन, आकलन, आस्वाद व मूल्यमापन या गोष्टींना महत्त्व असते। या व्यापक चौकटीतून विशिष्ट साहित्यिक, त्यांची साहित्य कृती किंवा विशिष्ट साहित्य प्रकारांचा अभ्यास होत असतो किंवा एकाच साहित्य कृती संबंधी अनेक समीक्षक आपापल्या परीने आपली मांडणी करत असतात।
उदाहरणार्थ अवकाळी पावसाच्या निमित्ताने. संपादक आहे सतीश कामत. या संपादनामध्ये आनंद विंगणकर यांनी लिहिलेल्या अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट या कादंबरीची अनेकांगांनी समीक्षा करण्यात आलेली दिसते. तसेच एका साहित्याच्या विविध लेखनाची देखील समीक्षा केली जाते. उदाहरणार्थ बाहुपेडी विंदा. संपादक आहे विजया राज्याध्यक्ष. या संपादनातून विंदा करंदीकर यांच्या समग्र साहित्याचे आणि त्यांनी लिहिलेल्या समीक्षेची समीक्षा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या साहित्यिकांच्या साहित्याची तुलना देखील या समीक्षेत केली जाते. सिद्धांत हा समीक्षा व्यवहाराचाच एक भाग आहे. मानवी इतिहासात विविध ज्ञानशाखात जसजशी भर पडत गेली तसतसे या अनेक ज्ञानशाखातील तत्वांचा अवलंब करून साहित्यातील सिद्धांत निर्माण झाले आणि अशा प्रकारे समीक्षेचे सैद्धांतिक समीक्षा, उपयोजित समीक्षा, समीक्षेची समीक्षा वर्गीकरण करता येते. दुसरा प्रश्न, अति वास्तववाद म्हणजे काय? अति वास्तववादी लेखनाच्या मर्यादा स्पष्ट करा. उत्तर, अति वास्तववाद म्हणजे उच्च श्रेणीचे वास्तव. पाश्चात्य साहित्य कलाविश्वात सरियलिझम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारप्रणालीस व चळवळीस मराठी अतिवास्तववाद म्हणतात. त्या वास्तवाच्या आकलनाचा व आविष्काराचा आग्रह धरणारा वाद म्हणजे अतिवास्तववाद होय. विसाव्या शतकातील दोन महायुद्धांमधल्या काळात उदयास आलेली आणि विकास पावलेली कलाविषयक व साहित्यविषयक चळवळ. अतिवास्तववादाचा उदय प्रामुख्याने दादावादात आहे. अतिवास्तववादी वाङ्मयीन चळवळीचे केंद्र फ्रान्समध्येच होते. अतिवास्तववाद केवळ एक तांत्रिक प्रयोग नसून एक प्रकारची मनोवृत्ती आहे. आता जाणून घेऊ अतिवास्तववादाच्या मर्यादा. अतिवास्तववादाची मर्यादा अशी की मानवी संस्कृतीचे केवळ विध्वंसक रूपच त्याने लक्षात घेतले. माणूस प्राणी पातळीपासून वरचा स्तर गाठू शकला, त्यामागे संस्कृतीचा हातभार आहे हे अतिवास्तववादी विसरले. विध्वंसक प्रवृत्ती, नियम मोडण्याचा नियम, संज्ञाप्रवाही चित्रण, दुर्बोध रचना, पण जाणून बुजून अकलात्मक प्रतिमांचा वापर हीच पुढे अस्तित्ववादाची वैशिष्ट्ये मानली जाऊ लागली. लेखकाच्या मनाच्या स्वातंत्र्याचे दर्शन होण्याऐवजी असंबद्धता, गोंधळ, अवरुद्ध वासनांनी बरबटलेले मन यांचे चित्रण प्रभावी पद्धतीने केले गेले. आनंद हे वाङ्मयाचे प्रयोजन अतिवास्तववाद्यांनी नाकारले. व सुप्त मनातील असंबद्ध गोंधळ व्यक्त करण्यावर भर दिला. त्यामुळे मानसशास्त्रात भर पडली, पण त्या लेखनाला कलाकृतीची पातळी गाठता आली नाही.
भावनेला अबोध मनोव्यापाराची जननी मानण्यातही अतिवास्तववाद्यांची चूक झाली असे डी के बेडेकर यांना वाटते. अतिवास्तववादी हे वास्तववादाच्या पलीकडचे वास्तव्य म्हणजे उच्च श्रेणीचे वास्तव्य शोधायला गेले आणि एका नवीनच अवास्तवाला त्यांना कवटाळावे लागले. बुद्धीचा स्थानभ्रष्ट करणारा अतिवास्तववाद वैचारिकदृष्ट्या सदोष ठरतो. तसेच साहित्यकलेच्या दृष्टीने अतिवास्तववाद्यांनी स्वीकारलेले स्वर लेखनतंत्र ही सदोष आहे. आत्यंतिक व सदोष लेखनतंत्रामुळे त्यांच्या लेखनाचा संयमाचा अभाव, बेडोलपणा, दुर्बोधपणा इत्यादी दोषांना वाव मिळतो. अतिवास्तववाद्यांनी कला ही घडण्याच्या प्राकृतिक पातळीवर आणून ठेवली. अतिवास्तववाद्यांनी केलेल्या कलाप्रयोगांमध्येही जाणीवपूर्वकता नाकारली. त्यामुळे अनेकदा हे प्रयोग दिशाहीन ठरले. अशा प्रकारे अस्तित्ववादाच्या मर्यादा आहेत. तिसरा प्रश्न, साहित्यालक्षी समीक्षा म्हणजे काय? नवकविता व समीक्षेवरील टी.एस. इलियट यांचे विचार थोडक्यात लिहा. उत्तर, साहित्य, साहित्यकृती या शब्दांमध्ये साहित्यबाह्य संदर्भमूल्य प्राप्त झाले होते. ते संहिता या शब्दामुळे नाहीसे होऊन साहित्याचा अभ्यास हा संहितालक्षी होऊ लागला. 1960 नंतरच्या काळात हा बदल झाला. संहितेकडे लक्ष केंद्रित करणाऱ्या अशा सिद्धांतविहांना संहितालक्षी समीक्षा असे म्हणता येईल. संहितालक्षी समीक्षा सिद्धांत हे युरोपियन वाङ्मयीन पर्यावरणात निर्माण झाले. टी.एस. इलियट हा नवसमीक्षा परंपरेतील महत्त्वाचा समीक्षक. कविता ही अवैयक्तिक असते असा विचार इलियटने मांडला. कविता ही व्यक्तिमत्वाचा आविष्कार नसतो. उलट कविता ही व्यक्तिमत्वापासून दूर जाणारी असते. साहित्यकृतीचे आकलन, आस्वाद आणि स्वीकृती यासाठी समीक्षेने पार्श्वभूमी तयार करायला हवी. समीक्षा ही साहित्य केंद्रित असायला हवी. ती लेखक केंद्रित असता कामा नये. युरोपातील नवकविता व नवसमीक्षेवर टी.एस. इलियटच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. कविता ही कवीची अभिव्यक्ती नाही तर त्यापासून पलायन आहे. इलियटचा हा विचार प्रभावी ठरला. कवितेची सत्ता ही कविसत्तेपेक्षा वेगळी असते असे इलियटचे म्हणणे होते. कविता म्हणजे कवी मनातील उत्सुक भावनांचा आविष्कार अशा व्याख्यांना त्यामुळे छेद बसला. काव्य ही व्यक्तिनिरपेक्ष निर्मितीचे तत्व तो मांडतो. कविता ही भावनांपासून व व्यक्तिमत्वापासून मिळवलेली मुक्तता असते अशी मांडणी तो करतो. परंपरा व नवता या इलियटच्या निबंधाचा पाश्चात्य
पाश्चात्य समीक्षेवर मोठा प्रभाव आहे. खऱ्याखुऱ्या आणि संवेदनशील समीक्षेचे लक्ष हे कवी असत नाही तर कविता असते. या संदर्भात इलियटने हॅम्लेट अँड हिज प्रॉब्लेम्स या निबंधात महत्त्वाचा विचार मांडला. कवितेचे वेगळे अर्थ निर्माण होण्याचे कारण हे अनेकार्थात आहे. इलियटच्या या समीक्षा विचारांचा नवसमीक्षेवर प्रभाव पडला आहे. प्रश्न 4. भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीचा आढावा घ्या. उत्तर: पाश्चिमात्य स्त्रियांपेक्षा भारतीय स्त्रियांची स्थिती अधिक बिकट होती. अशा स्थितीत मैत्रेयी, गार्गी, अपाला, घोषा या स्त्रियांनी वेदपठन केले. पुरुषत्वाला आव्हानही दिले होते. पण पुढे सुप्त काळात स्त्रियांना अधिक गौण लेखले गेले. आपल्याकडे स्त्रियांच्या संदर्भात विविध प्रकारच्या अनिष्ट प्रथा होत्या. त्यामध्ये बालविवाह, बहुपत्नीत्व, हुंडा पद्धती, विधवांचे केशोपन, सक्तीचे वैधत्व, सती प्रथा, पडदा पद्धती इत्यादी प्रथांबरोबरच व्रतवैकल्य, मूर्तिपूजा, नवसायास, 16 संस्कार, प्रायश्चित, श्राद्ध, देव दैव, पाप पुण्य अशा धार्मिकतेचे अवडंबर होते. यामध्ये साधारणपणे 19व्या शतकामध्ये भारतीय समाजसुधारक व ब्रिटिश राज यामुळे बदल व्हायला सुरुवात झाली. 1827 मध्ये लॉर्ड बेटिंकने पुढाकार घेऊन सती प्रथा बंदीचा कायदा केला. नंतर विधवांचे पुनर्विवाह व्हावेत यासाठी पंडित ईश्वरचंद विद्यासागर व विष्णुशास्त्री पंडित यांनी प्रयत्न केले. दोघांनीही पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आपला दुसरा विवाह विधवांशी केला. महाराष्ट्रात र.धो. कर्वे यांनी गोदूताई या विधवेशी विवाह केला. महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये न्हावी समाजाची बैठक घेऊन विधवांचे केशोपन बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच फुल्यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 1860 मध्ये विवाह संमतीचे विधेयक मान्य केले. पुढे 1870 मध्ये मुलींच्या जन्माची नोंद करणे कायद्यानुसार बंधनकारक केले. ला 1872 बालविवाह विरोधी कायदा आला आणि कायद्यानुसार विवाहांची नोंदणी व्हायला सुद्धा प्रारंभ झाला. कालांतराने देशात या सर्व अनिष्ट प्रथांच्या विरोधात कायदे करण्यात आले. / 1885 मध्ये ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा निबंध प्रसिद्ध झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून हिंदू स्त्रियांच्या उन्नतीचे प्रयत्न केले. घटस्फोट, बहुपत्नीत्व याला पायबंद घालताना स्त्रियांना पित्याच्या संपत्तीत वाटा दिला. यासह अनेक कायद्यांच्या माध्यमातून स्त्रियांना न्याय व समानतेचे जीवन जगता येणे शक्य झाले. 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष व 1975 ते 1985 हे दशक आंतरराष्ट्रीय स्त्री दशक म्हणून साजरे करण्यात आले. आणि अशा प्रकारे भारतीय स्त्री मुक्ती चळवळीचा आढावा आहे.